प्रथमतः 79व्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्वांना, सर्व गावकरी मंडळींना, तसेच विद्यार्थी व शिक्षक स्टाफ सर्वांना या निमित्त हार्दिक अशा शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ तसेच सर्व गावकरी मंडळी, खऱ्या अर्थानं आज या शाळेतले 2 मुलं राज्याच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी ते यश मिळवत आहे. आणि खरंच सांगायचं म्हणजे शाळेतून संस्कार आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आई वडिलांचं त्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. आताच त्यांनी म्हणजे त्या मुलाच्या आईने सांगितलंय की मी पण घरी अभ्यास घेते, म्हणजे हे पण गरजेचं आहे सर. मुलांना चॉकलेट, कारण शाळेत सर 8 तास 6 तास शिकवू शकतात, पण त्याचबरोबर घरात पण संस्कार आणि आपलं मार्गदर्शन असलं पाहिजे. आपणही तिथं लक्ष दिलं पाहिजे. शासकीय शाळा आहे, शासकीय शाळेमध्ये चॉकलेट शिकवत आहे ते त्यांचं चॉकलेट असं समजून ऐसा आणि या मॅडम जी आया सब आ जाओ, सगळे या ना. आपल्याला पारतंत्र्यात 200 वर्ष म्हणजे ब्रिटिशाच्या पारतंत्र्यामध्ये आपण 200 वर्ष आपल्याला अगोदरच्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी घातले आणि पारतंत्र्यातच ते गेले. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की आपण स्वातंत्र्याच्या काळामध्ये जगतो. आपल्याला सगळ्या सुख सुविधा या ठिकाणी मिळाल्या सर चालू आणि त्या मिळत असताना त्याचा आपण दुरुपयोग होणार नाही. धन्यवाद सर. कारण आपल्याला सगळं अलगद भेटलंय, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग घेतला पाहिजे. आपण विकासाकडे गेलो पाहिजे. आपण बिस्किट द्यायचं. कृषी क्षेत्रामध्ये कशी प्रगती करू याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विकसित बनलं पाहिजे. आणि आपल्याकडे काय आहे तर भारत स्वतंत्र झाला, पण त्यात आपलं काय कर्तव्य, त्यात आपलं कर्तव्य करत असताना गावात आपल्या परिसरात साफसफाई आपली आपल्या माध्यमातून राहिली पाहिजे. आपण ज्या ज्या ठिकाणी सरकारी संस्था आहेत, ग्रामपंचायत असेल, शाळा असेल, आपलं आरोग्य केंद्र असेल, आपले मंदिर, आपले ध्यान साधनाचे जे मंदिर असतील, ते सगळे आपले सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी साफसफाई राहिली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात या मुलांना, सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये, कारण आतापर्यंत ठीक आहे मागच्या काळामध्ये त्या लोकांना ते समजेपर्यंत वेळ गेलाय, पण आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे की शासकीय यंत्रणेतले जे माझ्या गावातले जे काही मंदिर असतील, जे काही शाळा असतील, आरोग्य केंद्र असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटीचे जे ऑफिस असतील, या सगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या या पद्धतीने त्या ठिकाणी साफसफाई ठेवली पाहिजे. तर आता तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, छत्रपती संभाजीनगरच्या घाटीमध्ये, ती सगळ्यांची म्हणून काही घेणं देणं नाही, त्या ठिकाणी कुठेही घाण केलेली असते, पण खऱ्या अर्थानं शेवटच्या टप्प्यामध्ये तीच घाटी कुठेही विनाशुल्क त्या ठिकाणी आपल्याला सगळे त्या ठिकाणी कुठलाही आजार असो त्यामधून निपटारा होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. तर माझी विनंती असेल की भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक जवानांनी त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील, महात्मा गांधी असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस, या लोकांनी यांच्याबरोबर हजारो लोकांनी त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली. अरे बैलोबा पुढे घे, जरा पुढे घे, ये पुढे या. बोट काढ, बोट. आता या ठिकाणी लहान लेकरांचे भाषण या शाळेच्या वतीला सगळ्या टीमने या ठिकाणी ठरवलं होतं. हे सगळ्यांसाठी ठेवलं होतं, कारण आर्टिकल 19 सांगतोय की भाषण स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलंय. कारण भारतच स्वतंत्र नव्हता तर आम्हाला बोलायची त्या ठिकाणी अधिकार नव्हता. आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण आम्हाला ते भेटलंय. परंतु अलीकडच्या काळात आपण बोलत नाही, आम्ही आमचा अधिकार हक्क मागत नाही, आणि तेच काम या मुलांच्या माध्यमातून या टीमनी
आर्टिकल 19च्या नुसार सरकारकडे लवकर सगळ्यांना लवकर. स्वातंत्र्य आहे. आपण भाषण केलं पाहिजे, बोललं पाहिजे. जात धर्म पंथ हे 15 आर्टिकल 15 मध्ये आहे की कुठलाही जात धर्म भेद आणि त्या ठिकाणी लिंग भेद राहत नाही. असे अनेक आहेत, परंतु आपण त्यावर कधी अभ्यास करत नाही. आर्टिकल 23 सांगतं की आम्ही अपवाद केला नाही पाहिजे, चुकीच्या पद्धतीने कुठल्याही माणसाशी वागलं नाही पाहिजे. या पद्धतीनं सर्व गोष्टी आपण त्या जाणल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.